युद्ध झालं, हे झालं, ते झालं, तेव्हा पांडवांचा आणि कौरवांचा अंतकाळ आला. तर कौरवांचा अंतकाळ आला आपल्याला माहितीच आहे. सगळे ते मारले गेले. दुर्योधनाला शेवटी लपून बसला होता, त्याला बाहेर काढलं आणि मारलं. हे सगळं झालं. आता पांडवांची यात्रा निघाली. यात्रा म्हणजे हिमालयामध्ये कैलासावरती जायला निघाले. म्हणजे ते मृत्यूचा असतो सगळा प्रकार. तेव्हा 5 पांडव आणि द्रौपदी. तर धर्मराज सगळ्यांच्या पुढे आणि बरोबर त्यांचा एक कुत्रा होता. चालले. पहिल्यांदा नकुल गळला, मायाच्याने चालवत नाही म्हणाला. धर्मराज म्हणाला, वो काय करणार, चालवत नाही, तू राहा इथे. रामने मेला तो. पुढे सहदेव तो मेला, भीम मेला, अर्जुन मेला, एकटा धर्मराज उरला आणि बरोबर कुत्रा. हे सांकेतिक असतं बरं का. म्हणजे काय असं कुठे त्याला सर्व जाऊन तो मृत्यू येत नाही. हा म्हणजे पडला बिडला किंवा बर्फ पडलं तर मरेल हो, पण तो खुशीने मरणार नाही. तर तो कुत्रा तेवढा त्याच्या बरोबरती राहिला. आणि शेवटी असं दिसलं की तो यमधर्म होता. तो जो कुत्रा होता तो यमधर्म. आपल्याकडे मृत्यूच गूढ म्हणून जे आहे ते संबंध गूढ उकलणारा किंवा त्याचा अर्थ सांगणारा कुणी असेल तर यमधर्म आहे. कठोपनिषदामध्ये हा विषय अतिशय सुंदर वर्णन केलेला आहे. तो काय आपला आजचा विषय नव्हे पण सांगायचा. तो नचिकेता गेला आणि विवेकानंद म्हणायचे की कठोपनिषद सगळ्या भारतीय तरुणांना शिकवायला पाहिजे म्हणून. आणि भगवद्गीतेवरती कठोपनिषदाची फार मोठी छाया आहे. मुद्दा तो नाही. माझा सांगण्याचा हेतू काय, तर या जगामध्ये आपण किती उपद्व्याप केले, काय खटपटी केल्या, किती गोष्टी मिळवल्या, बरोबर काय येणार. तसा धर्मराजाच्या बरोबर तो यमधर्म गेला, तसं तुमच्या आमच्या बरोबर जे भगवंताचं स्मरण आपण केलेलं आहे तेवढंच येईल, बाकीचं काही येणार नाही. यात सुद्धा गंमत अशी आहे की आपण जी ही विद्या कमावतो ना, विद्वत्ता आहे किंवा कला आहे, ही बीज रूपानं राहते. त्याला जर अवसर मिळाला तर पुढे ती वाढते पुढच्या जन्मात, नाही तर वाढत नाही. उदाहरण घ्या की एक मनुष्य अतिशय वेदांती विद्वान आहे, आधी भाष्य पाठ आहे, अमका आहे तमका आहे, आणि मेला. मरताना वासना तर दुसरी राहिली तर तो येताना या वेदांताचं बीज घेऊन येईल. आणि त्याला जर अवसर मिळाला नाही त्या जन्मामध्ये तर ते बीज वाढणार नाही. पण उपासना ही गोष्ट अशी आहे की ती बरोबर आल्यानंतर आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून आपल्याला जे कर्म करायचंय ते कर्म बरोबर यावं असं जर वाटत असेल तर त्या कर्माला भगवंताशी जोडल्याशिवाय ते बरोबर येणार नाही. तुमचा प्रपंच का असे ना, पण तो भगवंताशी जोडला तरच ते बरोबर येईल, नाही तर नाही, काही येणार नाही बरोबर. तुम्ही म्हणा तुम्हाला काय अनुभव आहे त्याचा, प्रत्येक गोष्ट काय अनुभवलं पाहिजे काय, आणि अनुभव तुम्ही कशाला सांगायला येतोय नाही का. पण तुम्ही आम्ही तिकडे भेटू हो, आम्ही काय करता. आणि मग तिथे नाही आम्ही तसे जाणार नाही, खात्रीने सांगतो आम्ही जाणार नाही तसे. आणि मग तुम्ही रडायला लागल्यावर आम्ही काय सांगणार, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली नाही धड, आणखी काय बोलणार हो नाही का. ध्यानात ठेवा, हे शास्त्र आहे. हे शास्त्र असल्यामुळे मला असं वाटतं तुला असं वाटतं हे नाही चालायचं. जे सत्य आहे ते सत्यच आहे. अतींद्रिय ज्ञान ज्या पुरुषानं करतला कवत होतं, हातावरच्या आवळ्यासारखं होतं, त्या पुरुषाने हे सांगून ठेवलेलं आहे की अरे नाही, तुला तिकडे जो उपयोगी पडत असेल तर हे उपयोगी, उपासना उपयोगी पडतो. भगवंताचं स्मरण हेच उपयोगी पडेल, बाकीचं नाही उपयोगी पडणार. आणि ध्यानात ठेवा, कोणत्या माणसाला, पुरुषाला अथवा स्त्रीला वय झाल्यानंतर काय प्रसंग येईल याची खात्री आहे का तुम्हाला. मला असं सांगा किंवा आमका प्रसंग माझ्यावरती येणार नाही याची खात्री आहे का. अरे मोठ्या मोठ्यांच्या नशिबी काय येतं याची कल्पना नाही आपल्याला. सांगण्याचे हेतू काय, हे कर्माचं रचन हे असं आहे. मला सांगा, 1-2 आठवड्यापूर्वी मला एक ग्रस्त भेटले. त्यांची बायको ऍक्सिडेंट मध्ये मेली. कुठे अधिकारी होते रिझर्व्ह बँकेमध्ये, वन ऑफ द टॉप मुख्य पैकी.
त्या बाई नोकरी करीत असत. परळलं त्यांचं ऑफिस आणि त्या स्कूटरवरून गेल्या. 10 वाजेची वेळ, हे ऑफिसला जायला निघालेले आणि टेलिफोन आला की ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट कसं झाला? बाई गेल्या होत्या. काय प्रसंग मला सांगा. काय याला उत्तर आहे का काही? माझ्या म्हणण्याचा हेतू काय, कर्माचं गूढत्व हे असं आहे. कोणाला काय प्रसंग येईल याचा नियम नाही. बरं, आता धृतराष्ट्र तसा नव्हता. पुत्र स्नेहे मोहितू, यामुळे त्याचं वाटोळं झालं. बरं, तेव्हा तुम्हाला माहितीये ना, ज्ञानेश्वर महाराजांनी जरा कठोर दृष्टांत वापरलाय. 6व्या अध्यायामध्ये वास्तविक ज्ञानेश्वर महाराज एवढं बोलू शकले म्हणजे त्यांना काय वाटलं असेल. जेव्हा एवढं ज्ञान सांगितलं योगाचं सगळं, तेव्हा संजयाने त्याची प्रतिक्रिया पाहिली. कोणाची? धृतराष्ट्राची प्रतिक्रिया. एवढं ज्ञान सांगितलेलं, गुह्य ज्ञान बाहेर आलेलं, कुंडलिनीचं वर्णन सगळं, आणि धृतराष्ट्रावरती काय परिणाम झाला. संजया, ए गप्पे बाबा, पोरांनी काय केलं तेवढं सांग मला, बरं का. तेव्हा संजय काय म्हणतो, एखादा हाल्या म्हणजे म्हशीचा नवरा, म्हशीचा प्राणनाथ, बरं का. एखादा हाल्या चिखलात बसला असताना तुम्ही त्याला किती समजवा, हा चिखल आहे, आमका आहे, तमका आहे, तो ऐकतो का म्हणाले. तसा हा धृतराष्ट्र एवढा ज्ञानाचा संवाद चालला असताना पुत्र स्नेहातून बाहेर आला नाही, असं ज्ञानेश्वर दृष्टांत आल्याचं दिलेलं आहे. काय असेल मला सांगा. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की संबंध कुलाचा नाश झाला. केवढा प्रसंग हा, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग तुमच्या आमच्यासारख्याची काय कर. सांगण्याचा हेतू माझा असा की हा जो कर्माचा विषय आहे याची 4 अंग प्रधान आहेत. एक एक अंग आपल्याला मी सांगतोय दर रविवारी. आज आता त्याची एक अतिशय महत्व आहे. कर्म निर्माण कसं झालं. आपल्याला कर्माशिवाय राहता येत आहे का? अशक्य गोष्ट आहे. म्हणजे असं आहे बघा, समजा तुम्ही प्रवासात आहात आणि तुम्हाला जुलाब सुरू झाले. अगदी ट्रॅव्हल कंपनीमध्ये, राजा राणी ट्रॅव्हल कंपनी काय जाहिरात येते हो आपण तरी काय, म्हणजे राजासारखी व्यवस्था सगळी, राजासारखी, आणि जुलाब सुरू झाले. आणि त्याचे औषध किती असणार. आणि मध्ये जर अशा आडगावी तुम्ही गेलात तर औषध पाणी मिळत नाहीये. मला सांगा, तुमचं मन स्वस्थ राहील का? प्रामाणिकपणे सांगा. किंवा आपण मुंबईला असतो किंवा पुण्याला असतो तर या डॉक्टरकडे गेलो असतो, ते औषध घेतलं असतं, अमकं केलं असतं, तमकं केलं असतं. हा मनाने जो सगळा विचाराचा हा रचना म्हणजे कर्म आहे. कर्म म्हणजे देहाची हालचाल नव्हे नुसती, आतमध्ये मनाची जी घालमेल होते ते कर्म आहे. आणि परमार्थाचं जर प्राण असेल तर मनाची घालमेल पायाखाली दाबून त्याच्यावरती राहणं हे परमार्थाचं मर्म आहे. येऊ दे ना काय प्रसंग येतोय, हे खरं मर्म आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं आहे, शंकराचा अवतार असतो परमार्थ करणारा माणूस. म्हणजे कसा, तुम्हाला माहितीये शंकर तांडव नृत्य करतो, त्याच्या पायाखाली एक दैत्य आहे. तो दैत्य त्याच्यावरती उभा राहून नाचतो. त्याला मारलं म्हणूनच हा बेफाम होऊन नाचतोय. तो दैत्य असेल तर आपला कर्तेपणा आहे, कर्माचा कर्तेपणा हा जो दैत्य आहे त्याला मारून शंकर त्याच्यावरती नाचतो. आणि ते आपल्याला शिकायचं आहे. बस, तेव्हा पहिलं जर अंग असेल कर्माचं, तर कर्म तेव्हाच मनुष्य करतो ज्या वेळेला त्याला काहीतरी हवं असतं. त्याशिवाय कर्म होणारच नाही. आहे त्या परिस्थितीत समाधान नाही म्हणून कर्म आहे. आणि आहे त्या परिस्थितीत समाधान संताचंच टिकतं, सामान्य माणसाचं नाही. काय और असतं की जो खरा साधक आहे ना, तो मागायचं नाही दर्शन बिर्शन, तुझ्या इच्छेनं होऊ दे, आम्ही असं आहे, मागायचं नाही. कारण मागणं की वासना आली, पुन्हा अपूर्णता आली, कर्माचं बीज आलं. म्हणून काय लक्षात ठेवायचं, मी अपूर्ण आहे, मला वासना आहे, मला काहीतरी हवं आहे, अगदी ईश्वराचं दर्शन का होईना, ही भावना असल्याशिवाय कर्म नाही. बर, ही वासना तरी माणसाला का झाली असा एक प्रश्न आहे ना. अहो, ही वासना का माझ्या पाठीमागे लागली, याला बुद्धीनं उत्तर नाही.
वेदांत सांगू दे ते एकोहम बहुश्याम, त्यालाही वासनाच झाली ईश्वराला, ते असं काय झालं तसं काय झालं, पण तर्काने याला उत्तर नाही. माणसाची बुद्धी ही त्या वासनेतूनच निर्माण झालेली असल्यामुळे जसं आपण आपल्या खांद्यावर बसू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्या मानवी बुद्धीला या विश्वामध्ये ही अपूर्णता आलीच का याला उत्तर नाही. माझ्या बरोबर येत आहे ना तुम्ही? जरा डोक्याला तापच आहे हा. हो बरोबर का? तेव्हा वासना आहे, फॅक्ट आहे, त्या वस्तुस्थिती आहे. किंबहुना यामधला एक विरोधाभास असा विचित्र आहे की माझी वासना नाहीशी कर ही सुद्धा वासनाच आहे. अरे वासना नाहीशी करायची आणि वासना ठेवायची, हे काय चमत्कार आहे हा? पण हे असं आहे. बर, वासनेचा धर्म काय? वासनेमध्ये मूळ धातू आहे वस. वस म्हणजे राहणे. भांडारकर वस टू ड्वेल आणि इंग्रजी पाठ केलेले बरोबर. वस टू ड्वेल, वस म्हणजे राहणे. वस्ती शब्द आहे ना मराठीमध्ये, वस्ती. त्या वासनामध्ये काय आहे? जी नेऊन वसवते, जी वसते नव्हे वसवते, म्हणजे दृश्यामध्ये मनाला नेऊन वसवते ती वासना. काही पडू देत नाही आतमध्ये, त्याचं नाव वासना. म्हणजे बहिर्मुख वृत्ती असल्याशिवाय वासना काम करू शकत नाही. ही बहिर्मुख वृत्ती का झाली? तर माझं खरं जे सुखाचं स्थान आहे ते मी विसरलो, आणि ते सुखाचं स्थान विसरल्यामुळे मला असं वाटतं की आता बाहेर वस्तूपासून मला सुख मिळेल, म्हणून माणूस त्याच्या पाठीमागे लागला. मग कर्म क्षीण व्हायला, कर्माच्या कचाट्यातून सुटायला माणसाची वासना क्षीण व्हायला पाहिजे. वासना क्षीण होणं म्हणजे वस्तू मला सुख देणार नाही ही खात्री व्हायला पाहिजे. म्हणजे जगातल्या ज्या वस्तू आणि व्यक्ती आणि घटना आहेत त्यांच्यापासून सुख घेण्याची इच्छा नाहीशी झाली पाहिजे. अरे साधी गोष्ट आहे, घरातला फ्रीज बिघडला आणि काय करायचं होता बरं का? त्यांनी आपल्याला सांगितलं ना, महाराष्ट्रीय मध्यम स्थितीतल्या महाराष्ट्रीय माणसाच्या फ्रीज मध्ये आलूची भाजी केली, आता 2 दिवस राहायला पाहिजे म्हणून फ्रीज वापरतो, चारण्याची भाजी बरं का. तो कुठल्या ते मोठ्या मोठ्या गोष्टी ठेवतो असं ऐकतो मी. 200-200 रुपयाच्या दारूच्या बाटल्या त्यात ठेवतात, ठेवीत असतील कोणाच ठेवक, आपल्याला काही संबंध नाही त्याचा. परंतु म्हणजे त्या वस्तूपासून मला सुख मिळेल ही जी घट्ट कल्पना आहे ती गेली पाहिजे. याच्या पुढची पाहिणी अशी आहे, वस्तू आली आणि गेली काय चालेल, माझ्या देहातून सुद्धा मला सुख घेण्याची इच्छा राहिली नाही पाहिजे. हे हो भाई, आपल्याला सांगतो हे शास्त्र असं आहे. देह पडलाय, मी त्याच्या स्मरणात आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. तुकाराम महाराज म्हणाले, अरे हे लोक एवढं माझं कौतुक करताय, अरे माझ्या देहाचं मला कौतुक राहिलं नाही, तुम्ही एवढं काय कौतुक करता? बघा बुवा, आता अध्याय संपत येतो ना, भगवद्गीता संपत येते, तेव्हा खरं ते थोडस सांगायला पाहिजे. खरं आणि जरा खऱ्या शब्दामध्ये, म्हणजे शर्करावर गुंठीत नव्हे, शुगर कोटेड नाही. खरं हे आहे की देहाला वस्तू देणं जरूर आहे, अन्न देणं आहे. काय साधू काय खात नाही काय, पीत नाही काय, कपडे घालत नाही काय, पण तुम्ही साधी गोष्ट आहे बघा, नायलॉनचा कपडा घातल्यावर कसं बरं वाटतं. लोकांना त्याचीही नसते बरं का, पण मीच नायलॉनचा कपडा घातलेला, काय नायलॉनचा धागा आहे त्यामध्ये, असं काहीतरी आहे. अरे पण काय म्हणजे वस्तूपासून सुख घेण्याची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे ती निर्मूल होणं हेच वासना मारायला उपाय. त्याचं मूळ माझ्या देहात असल्यामुळे देहातून सुख घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती समूळ निवृत्त झाली पाहिजे, तरच कर्म थांबेल, नाही तर नाही. बर, हे एक अंग झालं. दुसरं असं, मला खरं सांगा, आहे तसं चैन पडतं का आपल्याला? बरं का, उदाहरण घ्या, तुम्ही रात्री निजलात, आता ते डॉक्टर लोक सांगतात बुवा या कुशीवर त्या कुशीवर 100 वेळा बदलतो माणूस म्हणून, याला कल्पनाच नसते त्याची. पण असा नियम केला, उताण म्हणजे उताण निघायचं. पूर्वी मला वाटतं डोळ्याच्या ऑपरेशनला असं असे,
की 4 दिवस उताणं पडून राहायचं, किंवा पाय बी मोडला तर तो टांगून ठेवतात आणि उताण्याचे उताणं. काय कष्ट असतात मला सांगा त्याच्यामध्ये. माणूस राहतो पण काय ते शिक्षाच नाही कधी. म्हणजे आम्हाला आमच्यामध्ये आणि वस्तूमध्ये बदल केल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्ही बघा, स्वाभाविक अगदी. मला माहितीये एक आमचे प्रोफेसर होते, ते सारखं बरं का चष्म्याला हात लावायचे असं. ते एकदा मी सर म्हणलं काय चष्मा बरोबर नाही का, म्हणजे काय कमी जास्त नाही, म्हणजे मला ती सवयच झालेली आहे बरं का. कुठे रुमालाला हात लावला, आता खिशात पैसे असतात की नाही कोणा ठेव, पैसे असलेला हात लावतोच म्हणा, पण असं म्हणजे माणसाला स्वस्थ उभा राहा म्हणलं नाही म्हणा. म्हणजे त्याची स्वाभाविक प्रवृत्तीच अशी बदल पाहिजे. याला की नाही इंग्लिश शब्दांची मराठी भाषांतर आहेत ते सांगतो. एक आपल्या जीवनाला असण्याचं अंग आहे, असण्याचं अंग, आणि एक होण्याचं अंग आहे, बिईंग अँड बिकमिंग. त्या असण्याच्या अंगामध्ये चैन पडत नाही, होण्याचं अंग पाहिजे. साधी गोष्ट आहे, मुलीचं लग्न झालं 4 वर्ष 5 वर्ष झाली, मूल बाळ नाही, होणं नाही म्हणणे की अस्वस्थता आहे. अरे आहे ना, पण नाही, होणं पाहिजे. साधी गोष्ट आहे. आता सरकारने पगार वाढवलाय म्हणून बरं आहे, होण्याचं चांगलं आहे, सारखं होत राहायचं पाहिजे, ते नाही. आणि एकाने आम्हाला सांगितलं, अहो का नाही, दुनियाचा व्यवहारच तसा आहे, गंगा थांबली तर काय होईल म्हणाले, गंगा वाहतच पाहिजे, पैशाच्या बाबतीत फक्त होत राहिलं पाहिजे, म्हणजे वाढत राहिलं पाहिजे. बिझनेसचं नाही का, व्यापाराचं होत राहिलं पाहिजे. तर मी त्यांना काय म्हणलं, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण होण्याची क्रिया उलटी झाली तर हे काय व्यवहार नाही म्हणले, नाही का, सगळं आत पाय यायला लागलं तर. म्हणजे कर्माचं दुसरं अंग काय आहे की कर्म बदल आहे सारखं. होणं म्हणजे बदल, सारखं बदल आहे. किंबहुना बदल नाही तर जीवनच नाही. जीवन म्हणजे प्रवाह, पाण्याला जीवन म्हणतात ना, आपण जगतो त्याला जीवन म्हणतात. प्रवाह हा सारखा वाहतच राहतो. तेव्हा दुसरं कर्माचं अंग असेल तर सारखं ते बदल होत राहायला पाहिजे. आणि एकच क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये बदल दिसतो पण बदल नाही, ते असेल ते भगवंताचं स्मरण आहे. कसं आहे, बदल नाहीसा करणं हेच त्याचं काम असल्यामुळे सुरुवातीला त्याच्यामध्ये बदल दिसला तरी बदल होणं क्षीण करीत जात, हे भगवंताच्या स्मरणाचं मर्म आहे. तो साधक असेल त्यालाच माझं म्हणणं कळेल की म्हणजे करण्याची प्रवृत्तीच त्याची नाहीशी होते, किंबहुना स्मरण राहत, स्मरण करीत नाही तो. समजे ना, स्मरण राहील, स्मरण करणार नाही. कारण करते पण आलं तरच स्मरण करील, नाही तर होईल, ही अवस्था. जसं तुम्ही झोप घ्यायला गेलात तर मी झोप घेतो म्हणून घ्यायला गेला तर झोप येणारच नाही. झोप येते नाही, झोप लागते, काळजी लागते, मी करीत नाही, लागते. तसं स्मरण होऊन जात आणि ते स्मरण व्हायला लागलं की होणं नाहीच होतं असं नाही. आणि आपल्याला शिकायचंय ते असणं कसं आहे, असणं होणं पाहत राहत. जसं एखादा म्हातारा मनुष्य घरात चालल्यात खटपटी, हा आपला पाहतोय, नुसतं हा आहे, नुसतं पाहतोय. तसं साक्षीत्व येणं हे असणं आहे आणि होणं म्हणजे कर्म आहे. आणि आपल्या कर्माला आपण वेगळेपणाने पाहणं याचं नाव कर्म आहे. आपल्या कर्माला बरं, दुसऱ्याचे नव्हे, आपण दुसऱ्याचे पाहतो. कसं, आता रोज वर्तमानपत्र पाहता आपण, ते कुठला पूल पडला आणि इतके लोक मेले, साक्षीत्वानेच पाहतोय की आपण. काय तुम्ही जाताय तिथे, आता तुमचं कोणी मेलं असलं तर ते सुद्धा प्रेत मिळालं तर, नाहीतर इथे काय नुसतं पाहणंच आहे, अलिप्तपणे पाहणं आहे. तेव्हा कर्म साक्षीत्वानं होणं म्हणजे होण्याचं असणं होणं आहे. असण्याचं होणं जे झालंय ते होण्यातून असणं जाणं, हे दुसरं अंग आहे. तिसरं एक अंग आहे कर्म. कर्म जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपण पहिल्यांदा पाहिलं वासना असते. वासना प्रगट कशी होते, वासना हेतुरूपानं प्रगट होते. कर्म असं ना, तुम्ही फिरायला निघाला आणि का कुणी निघाला,
फिरायला का उगीच. अरे उगीच म्हणलं तरी ते कर्मच आहे आणि हेतुपूर्वक कर्म आहे. म्हणजे प्रत्येक लहान मुलं हातपाय हलवतात ना, तेव्हा डॉक्टरला विचारलं हे काय, त्याचं व्यायाम आहे म्हणायचं. म्हणजे जीवन त्याला स्वाभाविकच ते शिकवतं, सहज आहे ते. सहज शब्दाचा अर्थाच्या बरोबर जन्माला आलेलं. जसं आपले विकार आपल्या बरोबर सहज आहेत ना, लहान पोट्टे सुद्धा 1-2 दिवसाची रागावतात. राग येतो त्यांना, मी त्यांना बांधलं पिंधलं ना चिडतात, ते हातपाय बाहेर काढतात बघा, राग येतो त्यांना. म्हणजे आपल्याला काही नाव ठेवायचं कारण नाही. मरेपर्यंत जन्माला आल्यापासून आहे ते मरेपर्यंत राहणारच. काय मेल्यावरती मेहरबानी टिकत नाही, ते राहणारच. सांगण्याचा हेतू काय की काहीतरी हेतू असतो कर्माला, त्याशिवाय कर्म करणारच नाही. मूर्ख माणूस सुद्धा कर्म करणार नाही त्याशिवाय, काहीतरी त्याला हेतू पाहिजे, होय ना. आता प्रश्न असा, जर हेतूशिवाय कर्म नाही तर स्वाभाविकच मला त्या कर्मापासून जास्तीत जास्त सुख मिळेल, जास्तीत जास्त हेतू सिद्ध होईल असा हेतू नको का. आजपर्यंत आपण कर्म केले ते कसं केलं, तात्पुरता हेतू धरून कर्म केलं. किंवा मला उद्या ऑफिसला जायचं ना, ताप आहे, द्या बाबा एक इंजेक्शन, म्हणजे उद्या बरोबर मी जाईल. आणि पुढे पण ते 4 दिवसांनी पुन्हा येईल, त्याची काय वाट, ते नाही बा, आज काय ते बघा. म्हणजे कर्म आणि त्याचा हेतू यांचा संबंध जर बघितला तर हेतू तात्पुरता असू शकतो किंवा चिरकालीन असू शकतो. चिरकालीन हेतू ठेवणं कर्माला म्हणजे परमार्थ. म्हणजे काय तर आपण जो प्रपंच करतो, आपण जो व्यवहार करतो, त्या व्यवहाराची पार्श्वभूमी ईश्वराच्या चरणी जर गुंतलेली असेल तरच ते खरं सुखाचं होतं, नाही तर होत नाही. नुसत्या प्रपंचाकरता प्रपंच करून आतापर्यंत कोणीही सुखी झाला नाही. मी आटोपतो सर लवकर. म्हणजे काय हे की नाही दिसतं इतकं सोपं नाहीये. कर्माचं इतकं गूढ आहे. भगवद्गीता सांगते गहना कर्मणो गती, ही अगदी गोष्ट खरी आहे. कर्म काय आहे जर माणसाला समजलं तर माणूस एकदम निवृत्त होईल असे. कारण वास्तविक धर्म कळेल तो निवृत्तच होईल. बरोबर आहे. तिसरा अंग सांगितलं आपल्याला. आता आणखी एक अंग सांग. कर्म म्हणजे की नाही प्रत्यक्ष परिस्थितीत बदल, त्याशिवाय कर्म नाहीच. कर्म याचा अर्थ जसं बाजूला आहे तसं न ठेवताना त्यात मागे पुढे करणं. मागे पुढे करायची की 2 गोष्टी आल्या. एक अवकाश, स्पेस, जागा, आणि दुसरा काळ. आता करतो मग करतो किंवा इथे करतो तिथे करतो हे आलं. पण ह्या दोन्ही गोष्टी करीत असताना हे का करतो हा आहेच त्याच्यामध्ये. मानवी बुद्धी त्याशिवाय चैनच पडू देणार नाही. म्हणून देश काल निमित्त हा कर्माचं एक अभेद्य अंग आहे. ते पहिले 2 जाऊ द्या. ते कालाचं मागच्या रविवारी मी सांगितलं. आता कार्यकारण भावच आहे. मी खरंच आपल्याला विचारलं का तुम्ही रिटायर झाला आता नोकरी का करता. अहो वेळ जात नाही. मुलगा काय म्हणतो, तो म्हणतो का उपद्व्याप करता, घरी बसा ना धड. नाही म्हणजे पण वेळ जात नाही. आणखी एकाने फार गंमत सांगितली. बायकोनी सांगितली त्यांच्या, याला म्हणले रोज 9:30 वाजता जेवायची सवय झाली आहे. अहो घरी बसले की त्रास देतात म्हणले. झालं का नाही, झालं का नाही. आता करायचंय काय यांना लवकर जेवण म्हणले. झोपच काढायची ना, मग जरा उशिरा जेवण तर काय झालं. बघा आपण कसं कर्माचं गंमत आहे बघा. कारण असल्याशिवाय कर्मच नाही. आणि ते कारण काय असावं हा वेदांत सांगतो. तू जे कर्म करणार त्याला काय कारण असावं. कारणामध्ये फरक असतो. एक उदाहरण आहे, दुसऱ्याला ताप देण्याकरता कर्म करणं हा एक. आपल्या स्वतःला समाधान मिळावं म्हणून नाही करेल, किंवा आपल्या मुलाबाळांच्या करता करेल, काय जे असेल ते. पण काहीतरी त्याला कारण असलं पाहिजे. उत्तमात उत्तम कारण कोणचं असा प्रश्न आलाच पुन्हा. उत्तमात उत्तम कारण ते की जे कारण ठेवून कर्म केलं असताना पुन्हा कर्म करण्याची जरूर लागणार नाही. म्हणजे कर्मातून अकर्म निर्माण होईल असं गीता म्हणते. आणि मधली पाहिली निष्काम कर्म आहे. निष्काम सुद्धा कर्मच आहे, पण त्या निष्कामतेतून कर्म आता 4 म्हणायच्या. सकाम कर्म, कर्म, निष्काम कर्म आणि अकर्म. आणि अकर्म ही आदर्श गोष्ट आहे. अकर्मामध्ये काय आहे, हेतू म्हणावा तर लोकांच्या करता, याला हेतू नाही.
आणि ज्ञानेश्वर महाराजांना आजच्या याच्यात ते सांगायचं आहे, अकर्म व्हायला पाहिजे. कर्म तर आहेच, पण अकर्म कसं, करून न केल्यासारखं. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत की सूर्य उगवतो आणि अस्ताला जातो. वास्तविक तो उगवतही नाही आणि अस्ताला जात नाही, पृथ्वी फिरते म्हणून असं वाटतं. पण तो उगवतो आणि तो अस्ताला जातो असं आपण म्हणतो. तसं ज्ञानी पुरुष प्रारब्धवशात जे आलं ते करतो, तो कर्म करीत नाही, घडतं कर्म. आपण सुद्धा असं कर्म करतो बरं का, देवाच्या बाबतीत फक्त. म्हणजे जपाला बसल्यावर झालं जप आपला, ठीक आहे, बाकीचं मी करतो सगळं, पण त्याला त्यातही आणखी एक आहे, जप करून टाकला एकदा, बरं का, हे बरं आहे मराठी भाषेमध्ये टाकलं एकदा. टाकलं म्हणजे काय, तिला डोंबळ्यावरती गेलं, जा बाबा आता तरी कटकट नको. बघा आपण कर्म कसं करतो ते बघा. माझं तर मत असं आहे, कर्म जर बरोबर कळलं ना तर माणूस तो अर्धा अधिक तयार होईल साधक म्हणून. कारण प्रत्येक गोष्टीत तो डोळे उघडून करील, का करतोय मी, का करतोय. त्याला संतांनी एक मोठा उपाय सांगितला. ते म्हणाले, इतकं सगळं विचार करण्यापेक्षा मी त्याचा आहे, प्रत्येक कर्म त्याच्यासाठी करतो असं जर लक्षात ठेवलं तर कर्माचं गुंतागुंत उरलीच नाही. मग काही कर्म करावं लागेल. एक उदाहरण घ्या, एखाद्या माणसाची घरी लग्न आहे आणि बिचारायला मदत नाही माणसांची. मांड बांधायचा होता, बांबू आणायला हात गेला, तक्क्या ह्यानीच आणल्या, भाजी ह्यानीच आणली, पाणी ह्यानीच भरलं, आमंत्रण ह्यानीच केली. म्हणजे एक माणूस त्या लग्नाच्या पायी निर्णया गोष्टी येतात. स्वयंपाक त्याला येतो की नाही, कोणा ठेवण्याचा स्वयंपाक येतोच करेल, बरं का. म्हणजे दिसायला किती भिन्न दिसतं बघा. बांबूचा आणि स्वयंपाकाचा किंवा आमंत्रणाचा काही संबंध आहे का. पण एका विवाह करता जसा एक माणूस भिन्न भिन्न कर्म करतो, तसं मी त्याचा आहे म्हटल्यानंतर किंवा हे त्याच्यासाठी आहे म्हटल्यानंतर सगळे प्रपंचाची कर्म त्याच्याकडे जाते. महाराजांचा दृष्टांत फारच छान आहे. महाराज म्हणाले, देवतेच्या गळ्यात आपण हार घालतो, त्या हारामध्ये सुवासिक फुलं असतात, बिनवासाची असतात, पाला असतो, पाला साधा, तर सगळा त्या दोरीमधून जातो, दोरी त्याच्यामधून जाते आणि ते पालान बिलान सगळं भगवंताच्या गळ्यात जातं. तसं हलक्यातलं हलकं कर्म, उत्तमातलं उत्तम कर्म हे त्याच्यासाठी म्हणून जर केलं तर कर्म करून सुद्धा कर्म अकर्मच नाही. आता शेवटचा मुद्दा, ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं समजावून म्हणून बोलायचो, नाही तर काही जरूर नाही कळत. शेवटचा मुद्दा असा आहे की माणूस कर्म करू लागला की दृश्यामध्ये आला, देहानच कर्म करणार ना. मनाचं सुद्धा, मनाची प्रेरणा होऊनच देहाचं, सायकोफिजिकल असं त्याला म्हणतात. म्हणजे मनाने आणि देहाने मिळून तो कर्म करतो. प्रत्यक्षामध्ये दृश्यामध्ये कर्म करतो तो. गंमत अशी आहे, दृश्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला स्थल कालाचं बंधन असतं. मी कर्म करतो असं म्हटल्यावर तो सर्वव्यापक नाही, तो अनंत नाही. म्हणजे तो सीमित आहे, तो अंतवंत आहे, तो मूर्त आहे. म्हणजे तो की नाही असीम नाही, अनंत नाही, अमूर्त नाही, अतींद्रिय नाही. दृश्यात आहे. जे सीमित आहे, जे अंतवंत आहे ते परिच्छिन्नच असलं पाहिजे, फायनाईट असलं पाहिजे. म्हणजे कर्माचं जर मुख्य दोष असेल तर कर्म हे माणसाला दृश्याला बांधून ठेवतं, माणसाला अंतवंताला बांधून ठेवतं, सीमित करतं. अरे कर्मच सीमित करतं, तर मग त्याच्या पलीकडे जायचं तरी कसं. तर कर्म जे आहे हे सीमित जरी असलं तरी असीमातून आलेलं आहे. त्या असीमाशी जर त्याचा संबंध जोडला तर कर्म सीमित राहून सुद्धा हा सीमित बनणार नाही, हा असीम बनेल. हे शेवटचं आहे. तेवढंच तुम्ही आम्ही घेऊ, बाकी सोडून द्या. म्हणजे काय की माणूस म्हणून जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेला त्याला व्यक्तींशी संबंध येतो, वस्तूंशी संबंध येतो, घटनांशी संबंध येतो. या सगळा हा जो खेळ आहे हा मर्यादाचा खेळ आहे, मर्यादित आहे. अगदी एखादा महात्मा गांधींच्या सारखा संबंध देशाला आपलं म्हणणारा, तुम्हाला माहितीच असेल, नेहरूंनी आपली राख
संबंध हिंदुस्थानवर पसरून टाका म्हणून सांगितली. म्हणजे मी सगळ्यांचा आहे अशी भावना, किंवा ते विनोबा जे जगत म्हणत ना, म्हणजे हिंदुस्थानच माझं नाही, संबंध जगत माझं आहे. हे काही नवीन नाही हो. ज्ञानेश्वर महाराज हे विश्वाची माझे घर म्हणून सांगूनच ठेवलंय. याचा अर्थ काय तर तुम्हीच विचार करा. हे विश्वाची माझे घर असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज मराठीतून का लिहिले त्यांनी? म्हणून त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी संस्कृतात लिहायला पाहिजे होतं. त्या रुपारेल कॉलेजचे एक प्रिन्सिपल होते मुदगल म्हणून, ते पुण्याला आता रिटायर झाले. त्याने एक व्याख्यान दिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या वर. ते वैष्णव आहेत बरं का, मध्वाचार्यांचे. हा, ते काय म्हणाले ते मला त्यांचं हे आवडलं फार. ते काय म्हणाले, त्यांना ज्ञानेश्वर महाराज तत्वज्ञान मान्य असेल नसेल तो प्रश्न मिळाला, पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपली ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली म्हणून भारतीय तत्वज्ञानाला एक ज्ञानेश्वर आचार्य नावाचा महात्मा गमावला. जसे मध्वाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य हे जे मोठे मोठे वल्लभाचार्य हे फार मोठे आचार्य ना सगळे, एक शुद्धाद्वैती, एक द्वैती, एक विशिष्टाद्वैती, एक द्वैताद्वैती आणि हे अद्वैती कोण शंकराचार्य. सगळं तुम्हाला नवीनच आहे, डोक्याला तापच आहे सगळं बरं का. तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराज जर संस्कृतामध्ये त्यांनी लिहिलं असतं तर ते एक आचार्यच झाले असते आणि सर्व हिंदुस्थानला ते आपलेपणा त्यांच्याविषयी आला असता. असं विश्वचे माझे घर म्हणणार ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत लिहिलं. याचा अर्थ काय, म्हणजे ते का लिहिलं हे मी नाही सांगत आहे. म्हणजे कर्म जे आहे हे कर्म कसंही जरी असलं, खेडेगावातलं असलं, याच्यातलं असलं, राजकारणातलं असलं, प्रपंचातलं असलं, भगवंताशी जर जोडलं तर करणारा हा सर्व व्यापक होतो. कर्म तसंच राहील. किंबहुना मी तर असं म्हणेन की रामकृष्णासारखा खेडेगावातला माणूस, दक्षिणेश्वर हे कलकत्त्यापासून 5-6 मैलावर एक खेडं होतं, जसं मुंबईत विरार आहे म्हणा ना, असं काहीतरी समजा तुम्ही. आणि जर विवेकानंद अमेरिकेला यायला गेले नसते तर रामकृष्ण कलकत्त्याच्या बाहेर फारसे माहिती झाले असते का नाही कोणाला. त्यांचं कर्म तेवढ्या पुरतच राहिलं. हेतू काय सांगण्याचा की कर्माला कर्मपणा नाहीसा करून ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्याची जोड तिकडे लावली पाहिजे. म्हणजे काय करावं हे ज्ञानेश्वर महाराज असं आता बघा म्हणा बरं का. आता जाळून बीज जैसी झाडा की जे निर्वंशे फल त्यागून कर्म तैसे त्याजिले तेने. सात्विक कर्माचा त्याग सांगतायत बरं का. म्हणाले एका झाडाचं बी आहे, तुम्ही जाळलं, ते बी जाळलं की संबंध झाड निर्वंश झालं. ते बी पेरल्याने का झाड काय येईल, शक्यच नाही. तस सात्विक त्याग तो की ज्याच्यामध्ये कर्माचं बीज जाळलं आणि बीज जाळणं म्हणजे फळ त्याग. आता मी एक प्रश्न आपल्याला विचारतो, फळाशिवाय कर्म करता येणं शक्य आहे का नाही? भगवान सांगू दे हो, ज्ञानेश्वर महाराज सांगू दे, फळ नकोच, फळ नाही, फळाशिवाय मी कर्म करू शकतो का? कर्माची रचना अशी आहे, करणारा प्रत्यक्ष कर्म आणि फळ जे मिळणार आहे किंवा मिळवायचं त्याकरता कर्म आहे. आणि तुम्ही म्हणतात फळ नको, मग फळ नको याचा अर्थ काय? फळाला दृष्टी नसते अशी नाही, म्हणजे हा अमक्या करता मी कर्म करतोय या शंकाच नाही. पण फळ मिळालं असताना माझी वासना तृप्त होईल, मी सुखी होईल, मला ते पाहिजे ते मिळेल, किंवा वेदांताच्या भाषेमध्ये कर्म योग्य फळ देत झालं की मला समाधान मिळेल, ही जी वासना ही खोटी आहे. आजपर्यंत तेच केलं आपण, इतकं प्रपंचाचं केलं, आता सुख लागेल, आता सुख लागेल, आता सुख लागेल, काय मिळालं पदरात पडलं. अगदी सगळ्यांना विचारा, ज्यांचे प्रपंच चांगले झाले आहेत म्हणजे व्यवहार दृष्ट्या, अशांना विचारा, काहीतरी गडबड असतेच त्यामध्ये. ते कसं आहे सांगू का. आम्ही एकदा एका खेडेगावात गेलो होतो. आम्हाला काही कल्पना नाही, मुंबईची माणसं, डास बीस म्हणलं म्हणजे मच्छरदाणी लावा, आमके लावा. तिथे सारा पिसवा होती बरं का. तिकडे माहितीच नाही पिसू म्हणजे काय चीज असते. शेणाने सारवलेली जमीन आणि निजलो
रात्री काय सांगतो ते अंगात शिरल्यावर इकडे चावते, इकडे काय होते, इकडे चावते. आणि रात्रभर झोप नाही, सारखी इकडे चावते, इकडे चावते. मला वाटलं प्रपंचाची तराही अशी आहे बरं का. आज हे बिघडलंय, सुरुवात करा सुधारायला, लगेच दुसरीकडे करा बरं का. सगळं बरोबर चाललंय, इकडे फाटतंय, तिकडे फाटतंय, अशी प्रपंचाची तऱ्हा आहे बघ. अगदी काही नाही तर स्वतःचा देह तितका थकायला लागतो किंवा आता पुरे बुवा नाही. मला परवा एका ग्रस्तानी एका म्हातारीची गोष्ट सांगितली, ती फार आवडली बुवा, अप्रतिम वाटली प्रपंचाची तऱ्हा. मला एक म्हातारी होती, सगळं मुलं बाळ होती, प्रपंच चांगला, मुलं बाळ विचारायचे, नवरा होता, पैसा चांगला मिळेल, सगळं प्रकृती बरी आहे. तेव्हा माझं मिळालं, काय मिळवायचं राहिले, सगळं माझं मिळालं. मग पण एक इच्छा आहे, मरू नयेसं वाटतं म्हणाले. बघा आपण किती हे आतून चिकटलेलं असतं, अशी स्थिती आहे या प्रपंचाची. मग काय हरकत आहे म्हणायला अशा वेळेला, नाही का. नाही, आपण म्हणतो मृत्यूबद्दल, पण मृत्यूबद्दल आतमध्ये कुठेतरी भीती असते आपल्याला. आणि ती भीती मृत्यू येऊ देत म्हणजे नको वाटतो मृत्यू यायला. आणि हे एक आपल्याकडे फार आहे, अनायासेन मरण. कोणी म्हणून ठेवलं कोणाला ठेव बरं का. विना दैन्येन जीवितम, देही मे कृपया देव. देवाला मानतोय अनायासेन मरण, म्हणजे काही कष्ट न होताना मरण यावं, अपंग न होताना मरून यावं. सगळेजण असं म्हणतात. किती लोकांच्या वाट्याला येतं सांगा. अनायासेन मरण, विना दैन्याने जीवित होईल. आजकाल पैसा पुष्कळ खेळतो हातामध्ये. अनायासेन मरण नाही म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय की आपल्याला जेव्हा कर्माचा विषय आपण काढतो त्यावेळेला फळ आपल्याला नकोच का. मग आता एक लहानशी गोष्ट सांग, गोष्ट म्हणजे गोष्ट नव्हे तर मुद्दा सांगतो बुवा. परमार्थ पाहिजे असेल ना, फळ मागण्याची सवय सोडली पाहिजे. जरा हळू सांगते. जर सत्पुरुषाजवळ शिकायचं असेल, ज्ञानेश्वरी मधून शिकायचं असेल, कर्म बरोबर चाललंय पण फळ नाही, लक्ष नाही तिकडे. कसं आहे, परीक्षेसारखं आहे. किती बरोबर आहे बघा. विद्यार्थी परीक्षेला अभ्यास करतोय, फर्स्ट क्लास येणार आहे, अगदी फर्स्ट क्लासचा अभ्यास चाललाय. पण अभ्यास करताना परीक्षेचा विचार तसा आता होत नाही. मग प्रश्न काय येतील, अंकोळी कंकोळी या भानगडी असतातच. पण खरा विद्यार्थी तो की एकदा परीक्षेला बसायचंय, विषय हा आहे, पेपर्स इतके आहेत आणि आपली सगळी शक्ती तो त्यामध्ये घालतो. परीक्षेचा विचार नाही, प्रश्न काही काय येणार कसं का असे ना. तसं आपण प्रपंच करताना कोणत्याही तऱ्हेचं अंक व्हावं, तंक होऊ नये हे मनात नसणं म्हणजे परमार्थ आहे. काय बुवा तुमचं म्हणणं काय यावर. तुम्ही म्हणाले आपलं ऐकून घरी जातो झाला मी, आपल्याला काय अर्थ आहे. नाही, मी मागणार नाही, याला उपाय आहे त्याने सांगून ठेवलेला. बर, तुला पाहिजे ते फळ आजपर्यंत मिळालं ना, त्यानंतर तुझं मागणं थांबलं का. नाही थांबलं. का नाही थांबलं की जे फळ मला मिळालं ते अपूर्णच होत. माझ्या कल्पनेप्रमाणे मला वाटलं ते फळ मिळाले की मी सुखी होईल. माझा एक विद्यार्थी BA ला फर्स्ट क्लास आला आणि काही नाही, फर्स्ट क्लास आले की करावे. आणि पुढे एक 4-6 दिवसांनी मला भेटला. सर काय म्हणलं, असं व्हेकन्सी आली आहे, एका म्हणजे पोकळी निर्माण झाली आहे की मी BA झालो, पुढे काय. म्हणजे म्हणलं हे फळ मिळालं अपूर्ण आहे. असं प्रत्येक ठिकाणी आहे जगामध्ये. सगळ्या वस्तू स्थलकाल निमित्ताने बांधलेल्या असल्यामुळे अपूर्ण आहेत, फायनाईट आहेत, परिच्छिन्न आहेत. आणि या सगळ्या परिच्छिन्न वस्तू मी किती जरी जमवल्या तरी त्यातून पूर्ण सुख मिळणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून मी जे मागायचं ते मला मागताच येत नाही, आणि मागता येत नाही म्हणून न मागणं शहाणपण आहे. काय तुम्ही म्हणाल आज सरचं डोकं फिरलाय जरा. तत्वज्ञान हे असं आहे, जर मला कळत नाहीये तर मी मागू कशाला. महाराज असं म्हणायचे, माझी वाणी मी मागून विटाळू कशाला. जर काय मागावं हे मला कळत नाहीये तर मागाच कशाला. आणि त्याला ते उदाहरण फार छान द्यायचे. उदाहरण ऐकायला गंमत आहे. एक राजा शिकारीला गेला. शिकारीला गेला, दुपारी 12 वाजची वेळ, आणि त्याला चक्कर आली. BP असणार त्याला, चक्कर आली आणि खाली पडला. बरं का, खाली पडला तेव्हा तो एक लाकूड थोडा येत होता. तिने मारली, कुणीतरी हा पडलाय खाली म्हणून त्याने त्याला उचलला आणि झोपडीवर नेला. पाणी पिणी मारलं, त्याला शुद्धीवर आणला.
त्यांनी सांगितलं ना मी कोण आहे, आणि त्याला खायला प्यायला घातलं. संध्याकाळी तो परत गेला. परत गेल्यानंतर यालाही काही कल्पना नाही, असेल कुणीतरी. दुसऱ्या दिवशी राजाचं दूत आला की तुम्हाला राजेशिवाजी बोलावलंय. का म्हणाले? ते म्हणले काल तुम्ही ज्याला पाणी पाजून बरा केला तो राजा होता. असं घाबरला, याला वाटलं आली मला आता काय पचात. तो राजाने बोलावलं, तुम्हीच कल्पना करा काय होईल ते. बरं का, लचांड आलं. समजा पोलीस इन्स्पेक्टरने बोलावलं, काय रे काय आहे, धाड तर काही आली नाही आपल्यावरती, पण आहे काय भानगडी. तेव्हा हा गेला. घाबरू नको म्हणाला, राजाला तुला काहीतरी बक्षीस द्यायचं, तू त्याचा जीव वाचवलास, तुला बक्षीस द्यायचं. तेव्हा मग खेळ सुरू झाला. बायको म्हणाली, अहो काय म्हणाली मागायचं, तुम्ही या जंगलाचा हक्क मागून या लाकूड घेऊन यायचं. बायको म्हणाली. मुलगा काय म्हणाला, बाबा आपण गरीब आहोत फार, तुम्ही 2 सोन्याच्या कुऱ्हाडी मागून घ्या. या लोखंडाची पण 2 सोन्याची कुऱ्हाडी मागून. यालाही काही ठरवता येईना. तेव्हा त्याचा एक मामा होता वारकरी, तो एकदा त्याला विचारलं, असे समस्या आहे, काय मागावं. तुम्ही मागूच नका कधी, कारण तुम्ही जे मागाल ते तुमच्या हैसियत प्रमाणे मागाल, तुमच्या अकलेप्रमाणे मागाल. तुम्ही असं करा, राजाला सांगा किंवा तुझा आम्ही जीव वाचवला खराय, तुला जे द्यायचं ते दे, आम्ही काय मागायचं तुझ्याजवळ. हो नाही. गेल्यानंतर हा गुरुमंत्र लागू पडला. तिने सांगितलं राजाला. तेव्हा राजा म्हणाला, अरे तू माझा जीव वाचवला, अर्ध राज्य तुला मी देतो. असं फळ मागण्याचं आहे. आम्ही काय करतो, आज मुलीचं लग्न होत नाही, महाराज एवढी कृपा करा, मुलीचं लग्न होत नाही. 2 वर्ष गेली, मूलबाळ होत नाही, महाराज एवढी कृपा करा, मूलबाळ होऊ दे. असं सगळं आपलं चाललंय बघा. काय मागावं, खरं सांगायचं म्हणजे काय मागावं सुद्धा अक्कल लागते ना, कोणाजवळ काय मागावं. तेव्हा हे आहे, मागण्याची बुद्धी नाहीशी करणं हे फार मोठ्यांचं काम आहे. परंतु जे मागायचं ते तरी नाही का, ते काहीतरी सांगतात ना, माझा नातू राज्यावर बसलेलं पाहू दे, असं काहीतरी आहे ना. आंधळ्या माणसाला पाहू दे म्हणजे डोळे येऊ दे, नातू म्हणजे लग्न होऊ दे, मग त्याला आणखी मूलबाळ, त्याला मूलबाळ, असं काहीतरी आहे. सांगण्यात येतो काय आपल्याला. म्हणून फळ जेव्हा आपण मागतो त्यावेळेला अतींद्रिय असीम असं फळ पाहिजे. या व्यवहाराचं फळ घेऊन काय करतो. म्हणून कर्माचं फळ सोडणं ही परमार्थाची पहिली आणि माझ्या मते शेवटची पायरी आहे. पहिली पायरी का, तर अतींद्रियात संचार करायला दृश्याचं प्रेम सुटल्याशिवाय शक्य नाही, म्हणून फळ मागता कामा. बरं शेवटचं का, तर पुढे अतींद्रियात सुद्धा तुझं दर्शन दे मला, हे सुद्धा मागणंच आहे. कशाला मागू मी. मागणं म्हटलं की त्याच्यापासून वेगळेपण जर आलं, त्याच्यापासून द्वैत आलं, तर मागायचं कशा करता. काय करायचं ते कर, न्याय असं आहे ते, तुला जसं ठेवायचं तसं ठेव. म्हणून मागणं बंदच झालं पाहिजे, तरच वासना समूळ निवृत्त होईल आणि भगवंताचं प्रेम लागेल, नाही तर नाही. आणि तुम्हाला माहितीये की प्रेमाची पहिली अट असेल तर काही अपेक्षा असता कामाची, ही पहिली अपेक्षा नाही. तुम्हाला गंमत माहिती आहे, अलीकडे सुद्धा तेच हो, ते याद्या करतात ना लग्नाच्या वेळेला, नाही का, ते ठरलं म्हणजे याद्या करतात. म्हणा आम्हाला काही नको, द्या फक्त 10 तोळे सोनं द्या, बाकी काही नाही. किंवा अलीकडे नवीन आहे नाही, काय नाही म्हणले, मुलाला राहायला जागा नाही, आमची लागायला जागा नाही, एक फ्लॅट घेऊन द्या, मग 1.5-2 लाखाची जहाजामत व्हायची जागी. बरं का, मागण्याची जो खुली आहे बरं का, त्यामध्ये काही नको आम्हाला जास्त काय करायचं, एक राहायला एक खोली द्या, 40-50 हजार रुपये द्या, असं त्याचा अर्थ आहे. की लोक तयारी करतातच आता, त्याशिवाय 25,000 खाली लग्नच होत नाही. काय पंचायत आहे बघा हो, नाही म्हणजे मग असं याचं पुढे काय होईल, ते रजिस्टर लग्न व्हायला लागतील बघा अगदी या परिस्थितीमुळे. आणि मग त्यानंतर ते हे देतात ना, एक आपलं पार्टी काहीतरी द्यायची, म्हणजे मग ती कशी द्यायची, लाडून चिवडा फक्त पुढीमध्ये द्यायचा आलेल्याला, बाकी काही नाही. असंच व्हायला लागेल, परिस्थितीप्रमाणेच करावं लागेल. तर काय करेल माणूस, काय करेल, उद्या जाऊ द्या. जेव्हा तुम्ही यादी करता बघा आपण, त्यावेळेला हे मागण्याचं जाऊ दे, पण तुम्ही असं म्हणता का आमकीच मुलं होऊ दे, आमकेच मुली होऊ दे, असं लिहिता का आपण, नाही. याचा अर्थ काय आहे, अतिशय गूढ अर्थ आहे. ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, मानवी शक्तीच्या बाहेर आहेत, त्या गोष्टी मी मागत नाही व्यवहारात सुद्धा. हे जर खरं तर माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टी मी केल्याच नाही, माझं कर्तव्य पण खरं नाहीये. म्हणून मी भगवंताकडे अमुक दे म्हणणं म्हणजे अनधिकार आहे. म्हणून तुझा अधिकार नाही, फळाचा अधिकार नाही, असं भगवान सांगताय. मग फलेषु कदाचन सांगताना
तुझा कर्माचा फळ मागण्याचा अधिकारच नाही. किती बरोबर आहे असं आहे. फळ तुम्ही भोगलं आणि नाहीच झालं तर म्हणजे सगळा अशाश्वताचा व्यवहार. भोगणारा अशाश्वत, फळ अशाश्वत, भोग भोगणं अशाश्वत, या सगळ्यामध्ये ते फळ टिकेल याला काय. आमचं जीवन बघितलं, प्रकृती बरी व्हावी. समजा एक मनुष्य आजारी आहे, चाल काहीतरी किटकिट आहे, बरं का, बरा झाला. अरे बरोबर पुढे काय, तुला आवड आहेस का, पुन्हा काहीतरी मरणारच आहेस ना, मग बरं होऊन उपयोग काय, नाही का. आपल्याला माहिती आहे ना, एक माणूस होता, त्यांनी लक्ष्मीची उपासना केली पैसा दे म्हणून, होईना, शेवटी संन्यास घेतला चिडून आणि प्रसन्न झाली. म्हणाली काय पाहिजे तुला, आता प्रसन्न करायचं काय, म्हणाला पैसा पाहिजे, ज्यावेळेला पाहायचं त्यावेळेला नाही. असा भगवंताचा कायदा आहे. जोपर्यंत मागतो ना तोपर्यंत त्याची वृत्ती अशीच राहते आणि जेव्हा खऱ्या अर्थानं बंद होतं तोच मागे लागतो. पाठी सोहळे उदासा, जो खरा उदास आहे त्याच्या पाठीमागे. एक साधू होते, ते असे चालले होते प्रवासाला. त्यांच्या जवळ काही नव्हतं. तेव्हा त्यांना कोणी भेटायला आल्यानंतर खायला द्यायला पाहिजे होता. इतक्यात एक मनुष्य दिवाळीच्या फराळाचं घेऊन आला. बरं झालं म्हणले आला तुम्ही. त्यांना खायला दिलं. पाणी पाहिजे तर काय करावं. दुसऱ्या बाजूने एक गंगेची कावड घेऊन आला आणि म्हणाला आपल्याला शोधित होतो, ही कावड आणली गंगेची आपल्याला द्यायला. खायला दिलं, पाणी दिलं. बरोबरच ते ग्रस्त होते. ते म्हणले काय चमत्कार आहे बुवा, या जंगलामध्ये खायला घातलं, पाणी प्यायचं ते. तेव्हा गाडीत बसल्यावरती ते सत्पुरुष यांचा संशय पाहून काय म्हणाले, आणि हे शास्त्र सोपं आहे म्हणाले, आज आहे ते सगळं देऊन टाकावं म्हणजे उद्या राम पुरवतो म्हणाले. पण आधीच विसरू नाही, लक्षात ठेवा. आम्ही काय करतो, राम पुरवतो, अरे मग केव्हा आधीच दिलं तर. तसं या फळाचं आहे. फळ सोडलं ना तर दसवट फळ मिळेल अगदी, यात शंकाच नाही. आणि पृथ्वीचं देणं असं आहे, तुम्ही एक बी पेरलं तर 100 दाण्याचं कणीस आपल्याला मिळेल, इतकं पृथ्वीचं देणं आहे. खरंच आहे. पण आधीचा कायदा हा आहे, फळ सोडलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सांगतो, व्यवहारात सुद्धा फळ सोडाल तुम्ही, परमार्थात फळ सोडणं म्हणजे मोठ्या ताकदीचं काम आहे, शक्तीचं काम आहे. मी एवढा जप करतो, एवढी तुझी उपासना करतो, परंतु माझा विकार कमी होत नाही, याबद्दल स्वस्थ राहील. तो पाहिजे काय करायचंय. आणि या स्वस्थतेमध्येच त्याच्यावरती ताबा येणार, हे ध्यानात ठेवा. कारण ही जी वाढ होत असते, त्या वाढीला मी माझ्या अपेक्षेना आड येतो. ती सोडली की चालला तो प्रगतीकडे. आता तुला शरण आहे, या शरणागती म्हणतात. आता तुला काय करायचं ते कर, तुझ्याशी लग्न केलंय ना, केलंय राहून तो होईल असं आहे. म्हणून फळ त्यागून कर्म तैसे त्याची. त्यांनी म्हणले बीज जाळलंय म्हणजे झाड गेलं. पुढे म्हणाले तया लागत खे वो परिसी, धातूंची गंध काळीमा जैसी, आती रम येते कुठे. रजतमाची आहे ती आपोआप नाहीशी होतात, सात्विक त्याग आहे ना, आणि आपोआपच तो मनुष्य त्यागाला तयार होतो. मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांज वेळे होय जायचे. आता 1-2 ओव्या आहेत, ही आणखी पुढची. या ज्ञानेश्वर महाराजांनी एक थोडीशी गोम सांगितली आहे, सांगतो आपल्याला. तैसा बुद्ध्याधिका पुढा असताची विश्वाभास एवढा, तो न देखे कवळीकडा आकाश जैसे. त्यांना काय म्हणायचंय, रजतम नाहीच झालं, सत्वगुणानं शरीर भरलं, दैवी संपत्ती अंगी आली, आत्मबोधाचा डोळा उघडला. याला डोळा उघडणं असंच म्हणतात बरं का. हे साधू संत ही दिव्य दृष्टी त्याला येते, आत्मज्ञानाचे डोळे उघडले. मग काय होत, हा एवढा विश्वाभास जो आहे, हा विश्वाभास संध्याकाळ झाली असताना मृग जड जैसा आपोआप नाहीसं होत, तसा हा एवढा विश्वाभास स्वप्नवत नाहीसा होतो, जिकडचं तिकडे नाहीसा होतो. म्हणजे आत्मज्ञानाचे अट जर असेल तर हे दृश्य सगळं मला सुद्धा कल्पना नाही. ज्ञानेश्वर ते
मला वाटतं असं एक बाप होता, जन्मभर पोराबाळांना चांगलं चांगलं सांगत होता गोड शब्दाने, पोरं काय ऐके ना तो, मग शेवटी मरायच्या वेळेला खरं ते एकदा सांगून गेला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आता 18 अध्याय संपणार आता, ते तर खरं ते सांगून जातो झालं काय होईल पुढे. बघा, तैसा बुद्ध्याधिका पुढा असताची विश्वाभास एवढा, तो न देखे कवणीकडे आकाश देखे. आकाशात जसं सगळं नाहीसं व्हावं तसा हा एवढा विश्वाचा सगळा हा पसारा भासमय होऊन जातो. म्हणून कर्माच्या फलाची आशा सुटायला हे जगत सगळं स्वप्न होत आहे असं आपल्या मनानं समजलं पाहिजे. हे कसं होईल, मी आपल्याला एक नेहमी गंमत सांगत असतो. याचं आहे बघा, आपल्या जीवनात ज्या गोष्टी पूर्वी घडल्या ना, त्याही असं वाटतं कसं का होऊन गेल्या बुवा, स्वप्नासारखं वाटतं. जसं आपल्याला स्वप्न पडलं, आपण जागे झालो, अनुभव तर खराच, स्वप्न पडलंय आठवतं, पण स्वप्न ते स्वप्न, त्याला खरे पण नाही. तसंच जीवनामध्ये गोष्टी होऊन गेल्या, शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं बाळ झाली, नोकरी चाकरी झाली, काय असेल ते 5-50 वर्ष स्वप्नच वाटतं. याचा अर्थ असा, माझं म्हणणं आहे, मानवी जीवनामध्ये स्वप्नाचा अंश आहे. मानवी जीवनात स्वप्नाचा अंश असल्याशिवाय माणसाला आपलं घडलेलं जीवन स्वप्नवत वाटत नाही. जर ते स्वप्नवत आहे म्हणजे त्याचं सत्य पण इतकं खरं नाही, पण त्याच्यामध्ये सत्य पण खरं नाही हे जर पटलं माणसाला तर बरोबर परमार्थाकडे वा ही याची की नाही अटच आहे. याच्याशिवाय ते नाश. आपण काय समजायचं ते समजा. प्रपंच किती चांगला असू दे, काही असू दे, हे काही खरं नाही असं वाटल्याशिवाय परमार्थ किती चांगला असू दे काय करणार त्याला, आहे हे असं आहे. ज्ञानेश्वर महाराज भास म्हटलेलं आहे त्याला. म्हणून खरी निवृत्ती आल्याशिवाय परमार्थ नाही. निवृत्ती याचा अर्थ असा, पुढे असं बस, याच्या पलीकडे मी त्यात नाही. देहानं राहावं लागेल पण मनाने त्यातून बाहेर पडलं पाहिजे. बरं, ते जर असेल तर शक्य नाही. त्याला आपल्याला का साधत नाही याचा थोडा नको का विचार करायला. नाही, माझी नोकरी म्हणजे माझं ऑफिस, माझं दुकान, काय माझा धंदा किती खरा वाटतो मला. माझा साहेब तो काय बोलेल ते घरी येऊन बायकोला सांगतो सगळं, नाही का. म्हणजे साहेब किती खरा वाटतो, गुरु काय बोलला लक्षात राहतं का. नाही, विचार करा आपण किती आपल्याला महिन्याला पगार मिळतो, किती खरा वाटतो, नाही का. त्याच्या इतकं तरी देव खरा वाटला पाहिजे की नाही, आपला गुरु खरा वाटला पाहिजे. तुम्ही बघा हे कसं आहे, मी सांगतो नाही, आपलं जीवन तपासून बघा ना आपण, नाही का. कल्पना करा कोणा ठोकांची किती दिवस लागतात, ज्ञानेश्वरी संपली आणि मलाच तो प्रश्न विचार का किती दिवस चालली, 15 वर्ष झाली, 12-15 वर्ष झाली किंवा नाही का. अरे पुढे काय काय मला सांगता येईल, हे तर सांगून गेलं बरोबर, पण काय सांगता येईल मला सांगा. हे जर झालं नाही तर बस आज आम्ही खरं मानून दुःखच भोगतो आहोत ना. काळजी, तळमळ, भय हेच आहे ना. कसं आहे वा, आनंदात आहे, वा काय मजा चालली आहे, काय का असं नाही. पदोपदी काळजी आहे, पदोपदी डोक्याला ताप आहे बघा, किती आहे मला सांगा. आणि प्रसंग काय कोणावर येईल ते सांगत. मग त्यांचं सांगितलं ना प्रसंग की त्यांची बायको ऍक्सिडेंटने मेली. खरं वाटे ना, ते गेले तिथे तर काय सांगू, बाई मेली एकदम. काय मला सांगा, हे अशक्य आहे का. तुमच्या आमच्या जीवनात असं काय होणार नाही याची काय गॅरंटी आहे, काय गॅरंटी आहे आपल्याला, काही नाही. पण आपण कसं जगतो आहोत, एक प्रकारे आंधळेपणाने जगतोय. नाही, कर्मावरती भरोसा ठेवताना कर्म त्याला जोडलं तरच कर्म सुखाचं होईल, नाही तर कर्म सुखाचं होणार नाही. हे त्यांचं म्हणणं किती बरोबर आहे. मग हे सांगून पुढे म्हणताय, न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुशंस्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. एकच ओवी ज्ञानेश्वर महाराज वाचतो. श्लोकाचा अर्थ असा आहे, जीवन शुभ आणि अशुभ कर्माचं मिश्रण आहे. कुशल अकुशल. कुशल कर्म आलं आनंद नाही, अकुशल कर्म आलं त्याचं द्वेष नाही. गीतेमध्ये राग आणि द्वेष शब्द विशेष अर्थाने वापरलेले आहेत. आवड आणि नावड या अर्थाने वापरलेले आहेत. कुशल कर्म आलं त्यातून तू जाणार नाही, वाईट कर्म आलं, अशुभ कर्म आलं त्यातून. मग कसं म्हणाले, त्यागी हा जो असतो सत्व समाविष्टो, शांत सत्वगुणात राहणारा, छिन्न संशय, ईश्वराबद्दल कोणताही संशय न राहताना मेधावी राहील, ईश्वराच्या ठिकाणी जडलेला राहील. ओवी अशी आहे, आणि प्राचीनाचे निभळे आली कृत्ये कुशला कुशले
ती व्योमा अंगी आभाळे जिराली जैसे. कर्माची त्याची स्थिती अशी असते, ढग आले आकाशात आणि आकाशातून जिरून गेले, आले काय आणि गेले काय. तसं जीवनामध्ये शुभ कर्म आलं ना अशुभ कर्म आलं, आले काय आणि गेले काय यालाही नाही. पण ती कशी प्राचीनाचे निभळे हे आपण शिकावं. आपण शिकलो म्हणून सांगतोय. पदोपदी प्रत्येक गोष्ट प्रारब्धाने घडते. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. पदोपदी जे घडायचं ते प्राचीनाने घडतं. ऐसे असावे संसारी जोगरी प्राचीनाची दोरी. ज्ञान आपल्या नाथांचा अभंग आहे ना, ते प्राचीन. प्राचीन म्हणजे पुन्हा सांगतो बुवा. तुम्ही म्हणाले काय शाळा बिळा आहे काय कॉलेज आहे पुन्हा सांगताय, पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. 5 गोष्टी ठरलेल्या, त्याच्यात इतका बदल करता येत नाही. इकडचा इकडे, जसं फर्स्ट क्लास नाही जरी तुम्ही 10 वाजता गेलात, इकडचं इकडे हाता येत नाही तुम्हाला. याच्यात मागे पुढे सिगरेट पिणारा असला तर फुकाटे धूर सोसावा लागतो. तसं आहे. 5 गोष्टी. पहिली गोष्ट जन्म. कुठे केव्हा कशा परिस्थितीमध्ये स्त्री मुलगा किंवा मुलगी व्हायचा ठरलेला आहे. तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं ना, सार्थ यू आर थ्रोन इन टू दी वर्ल्ड. तुम्हाला जगात फेकून दिलं जातं. कोण फेकतं कोण आठव. यू कम इन टू दी वर्ल्ड. तुम्ही येता जगामध्ये. पहिली गोष्ट. त्याच्या बरोबर दुसरी मृत्यूची. केव्हा कुठे कसा कशा परिस्थितीत व्हायला कशाने व्हायचा ठरलेलं. अगदी अहो डॉक्टरला विचारा, अहो किती दिवस जगेल. महिनाभर जगेल. आता दुसऱ्या दिवशी मरतो. तुम्ही पाहता ना बरं का, काय डॉक्टर कळते लेखाला. म्हणजे डॉक्टर शिवाय आपलं चालत नाही, कारण आपला गुरु शिवाय डॉक्टर भरोसा जास्त आहे. बरं का, तो असतो आपल्यासारखाच. परंतु आणि व्यवहारदृष्ट्या बरोबरही आहे. तेवढ्या पुरतं तरी दुःख कमी करतो ना. पेन किलर म्हणतात तो. मुद्दा सांगण्याचं काय, माणूस मृत्यूकडे खेचला जातो. आपल्याला उदाहरण असे दिसतात. त्याचं जिथे असतं तिथे खेचला जातो. बरं, निमित्त व्हायचं म्हणजे क्षुल्लक निमित्त त्याच्या मृत्यूला होतं बघा. काही कारण लागत नाही. काय त्याला त्यावेळेला बुद्धी होते, कसं होते मृत्यू बघून. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महायुद्धामध्ये लंकेला ट्रिंकोमालीला एअर बेस होता ब्रिटिशांचा. तेव्हा आमच्या मित्राचा एक भाऊ तिथं होता. तर ते सकाळी 7:30चा सुमार चहा पीत गप्पा मारित होते एअरपोर्टवर. आणि इतक्यात जपानी रेड आली, पिवळी विमानं, आणि 10-15 मिनिटात बंबार्डमेंट केलं त्यांनी. तेव्हा हे लोक टेबला खाली गेले, कारण त्यांचं ते असतं ना टेबला खाली कशात तरी आधाराला असे खाली गेले. आणि ते 10 मिनिटांनी गेल्यानंतर पुढे आल्यावर 20 माणसं मेलेली. 5 मिनिटाच्या आधी ज्यांच्याशी बोलली त्यातली 3-4 माणसं जगली. का जगली, कसे जगले पडतात काय ते विचार करण्याची गोष्ट आहे. दुसरा एक फ्रंटवरचे मुलगा सांगतो की म्हणाले ते सैनिक असे उभे होते, गप्पा मारत होते, आणि खुर्च्या होत्या ऑफिसरला बसायला. तो ऑफिसर खुर्चीत बसला आणि बसल्यामुळे ती गोळी आली त्याच्या पाठीत गेली. हा जो उभा असता तो बाजूला मेला तिथे. काय म्हणायचं, मृत्यू ठरलेला. तिसरी गोष्ट असेल आपला ऐश्वर्य. पैसा अडका, पैसा अंगी किती लागायचा तो भोगायचा किती. ऐश्वर्य म्हणजे या दृष्टीनं बरं का ठरलेलं. मग नोकरी कुठे लागायची, पगार किती वाढायचा, कोणाच्या राज्यात वाढायचा, सगळं ठरलेलं. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आपले रक्ताचे नातेवाईक, अलीकडे शेजारी सुद्धा बरं का. शेजारी बदल कसं बदलणार हो तुम्ही. एकदा ज्या घरात गेल्याला मेल्यानंतर बाहेर काढतात तुम्हाला. मुंबईमध्ये जागा बदलणं शक्य आहे का. शेजारी किंवा रक्ताचे नातेवाईक, भाऊ बहीण कोण अनाथ. आणि शेवटची गोष्ट असेल आपल्या देहाचं सुख आणि दुःख. ठरलेली गोष्ट. या 5 गोष्टी प्राचीनाने ठरलेल्या आहेत. आणि याच ठरलेल्या आहेत तर तुमच्या वाटेला जे कर्म येतं तेही ठरलेलंच आहे. म्हणून आलेलं कर्म शुभ असो अशुभ असो करावं. आणि त्याला म्हणून तू पहा आता पुढचं काय आहे. हाच त्यातला हेतू. आता पुढच्या रविवारी पुढचं सांग. जानकी